नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज ताज्या बातम्या बघूया कनक खुशी न्यूज चॅनलवर. डॉक्टर अतुल लामसंगेकडून MIDC पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या राजीवनगर येथे तडीपारास अटक. MIDC पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या राजीवनगर येथून गजनी नावाच्या तडीपारास अटक करण्यात आली आहे. निलेश उर्फ गजनी शिलाना शहा वय 27 राजीवनगर वस्ती शुभनगर असे आरोपीचे नाव असे. मंगळवारी रात्री 7:30 वाजताच्या सुमारास तो त्यांच्या घरी होता. पोलिसांना याची माहिती कळताच त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याचा रेकॉर्ड तपासला असता त्याच्या नावावर गुन्हेगारी कारवाईसाठी 24 एप्रिल रोजी 2 वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आल्याची बाब समोर आली. गजनीविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे. MIDC पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या इससनी भागात मध्यरात्री घरावर काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला करून जाळपोळ, दगडफेक आणि तोडफोड केल्याची घटना घडल्याची माहिती आहे. एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आधी कुटुंबातील मुलाला मारहाण करून त्याचा गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर त्याच रागातून मध्यरात्री 4 हल्लेखोरांनी कुटुंबाच्या घरावर हल्ला चढवत जाळपोळ, दगडफेक आणि तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. MIDC पोलीस स्टेशन अंतर्गत येणारा इससनी वार्ड नंबर 6 येथील ग्रामपंचायतच्या मागील भागात राहणारे दत्तात्रय शिवाजी गायकवाड यांच्या घरावर काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. काही दिवसाअगोदर गायकवाड यांच्या मुलाला आरोपींनी फोन करून बोलावून घेतले होते. त्यानंतर त्याला बेदम मारहाण करण्यात आली होती. इससनी चौकात त्याला गळा दाबून जीव मारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता. तर त्यांच्या घरावर सुदैवाने तेथून जाणाऱ्या एका व्यक्तीने हस्तक्षेप करून मुलाची सुटका केली. या घटनेनंतर आरोपींनी गायकवाड कुटुंबाविरुद्ध खुन्नस धरली होती. त्याच वैमनस्यातून रविवारी मध्यरात्रीनंतर 2 वाजताच्या सुमारास 4 अज्ञात हल्लेखोरांनी गायकवाड यांच्या घरावर धाड टाकली. आरोपींनी घराबाहेरील वीज मीटर तसेच पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 2 दुचाकीला आग लागली. इतक्यावरच न थांबता हल्लेखोरांनी विटा व दगडाचा मारा करीत घराची तोडफोड केली. मुख्य दरवाजावरही हल्ला केला. याचे नुकसान करण्यात आले. बाहेर संतप्त हल्लेखोराचा हैदोस सुरू असताना घरातील सदस्य भयभीत झाले होते. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी संपूर्ण कुटुंबाने घरातील बाथरूममध्ये आश्रय घेतला. गायकवाड कुटुंब जीवाच्या भीतीने बाथरूममध्ये लपले. त्यांनी यावेळी मदतीसाठी 112 वरती संपर्क साधला. पोलीस कर्मचारी घटनास्थळी येताच हल्लेखोर पसार झाले. या अज्ञात हल्लेखोराविरुद्ध MIDC पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या तपासासाठी पुढील तपास करत आहेत आणि त्यांच्या शोधार्थ पथकं लावलेली आहेत. वारे परीक्षा JEE ॲडव्हान्सचाही डेटा झाला लीक. प्रत्येक परीक्षेमध्ये काही ना काही प्रशासनाद्वारे चूक तर कुठे पेपर लीक अशा प्रकारची घटना होत आहे. नीट, CBSE आणि आता JEE ॲडव्हान्स याचा डाटासुद्धा लीक झालेला आहे. 2026 परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्याचा डाटा उघड झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. एका 16 वर्षीय सायबर सुरक्षा संशोधकाने ही त्रुटी शोधून काढल्यानंतर परीक्षेचे आयोजन करणाऱ्या IIT रुड़कीचे सुरक्षेतील उणीव असल्याची कबुली दिली. संशोधकाने Xवर केलेल्या दाव्यानुसार JEE ॲडव्हान्सच्या निकाल प्रणालीशी संबंधित सार्वजनिक क्लाउड स्टोरेज कोणत्याही प्रणालीशिवाय खुले होते. त्यामुळे सुमारे 1,79,600 निकाल नोंदी आणि 1,00,000 यावरून JEE ॲडव्हान्स परीक्षामध्ये बसणाऱ्या आणि पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचा पूर्ण डाटा लीक झाल्याचे निर्देशनात आले. धन्यवाद. आपण बघत होता
कनक खुशी न्यूज चॅनलवर आजच्या ताज्या बातम्या. आपण कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले कॉमेंटसुद्धा द्या. तर बघत रहा नियमित कनक खुशी न्यूज चॅनलवर ताज्या ठळक बातम्या नियमित.